काय गांड्या विष्णू कसबे गु खाया आरशेचा लुचाळ लाय चाट्या आज दंगली घडवून राहिला, झगडे लावून राहिला महार आणि मातंगमध्ये. मांग आणि महारामध्ये झगडे लावून राहिला हा हरामखोर. ज्या मांग समाजातील जे तरुण पिढी आहे त्यांना भडकवण्याचा कारस्थान करू राहिला, हा दंगली घडवण्याचा कारस्थान करू राहिला हा हरामखोर. एक पाय त्याचा मसानात आहे, एक पाय त्याचा जमिनीवर आहे. आणि काय म्हणतो तो माहिती आहे काय, 2014 पासून म्हणते मी महायुती संघ काम करून राहिलो, म्हणजे बीजेपी संघ काम करून राहिला. हा आरक्षणाचा लाय चाट्या गु खाणारा गांडा धुवून देणारा हा माणूस आहे डोंबळा. आणि झगडे लावून राहिला तो जाती जातीमध्ये. आणि काही मातंग समाजाची तरुण पिढी हे त्याच्या मना ऐकून झगडे करून राहिले, वर्गीकरणाचा विरोध करून राहिले, म्हणजे वर्गीकरण करण्याचा ठरवून राहिले, म्हणजे आग लावून राहिला हा भडवीचा. मग विचार करा तुम्ही काय म्हणाल तुम्ही. अरे जातीवाद करू नका, हे जातीवादी भडवे आहे, आरक्षणाची पिली आहे. मी काय सांगू झालो, 30 ते 40%, 60% म्हणू शकतो मी तुम्हाला, 60 ते 70% म्हणू शकतो. मातंग समाज हा वर्गीकरणाच्या विरोधात आहे. तो बोलू शकून राहिला नाही. का नाही बोलू शकून राहिला सोशल मीडियावर, कारण त्याला असं वाटतं की मी बोललो, ते कुठली तरी एक महिला मातंग समाजातली बोलून राहिली तर हे लोक तिला टोमणे मारून राहिले, शिवीगाळ करून राहिले, ट्रोल करून राहिले तिला, जिनं हराम करून टाकलं त्या महिलेचं. ते बिचारी मुंबईला गेली आणि त्या आंबेडकरी चळवळीतले नेते आपले तिथं बोलायला लागलीत, त्याला अजून झोमलं ते. पण माझं एकच म्हणणं, तिच्या अंगामध्ये बाबासाहेब आंबेडकर धावते, रसरसते. अण्णाभाऊ साठेचे विचार रसरसते, छत्रपती शिवाजी महाराज शरीरात तिच्या शरीरात रसरसते, म्हणून ते बोलते. कारण वाघिणा ते भीमाची, छत्रपती शिवाजी महाराजांची मावळा आहे ती, कळलं काय, म्हणून ते बोलून राहिली. आणि हे मातंग समाजातले काही लुचाळ लोक हे दंगली घडून राहिले, तरुण पिढीला भ्रमित करून राहिले. आणि हे डोंबळं जास्त करून तिच्या संघचे जे लवशेन आहे त्यातले डोंबळं हे भडकून राहिलं. मग विचार करा तुम्ही. अरे वर्गीकरणाच्या मुळे काही फरक पडणार नाही. आता अगोदरही तुम्ही काहीच उखाडू शकलं नाही, वर्गीकरण झालं का लगेच कलेक्टर होणार आहे का तुम्ही, का कलेक्टर मार्केटचा भाजीपाला आहे का रे गौशाळा हो. हे येले कुठं समजन, कुठं समजन. अबे कितीतरी विरोधात आहे तुमच्या, 58 जाती विरोधात आहेत तुमच्या. स्वतःच मातंगात समाजातील काही भावंड 70-80% म्हणा, 60% 40% सगळे विरोधात आहे तुमच्या वर्गीकरणाच्या. त्याला असं वाटतं वर्गीकरण करून काय होणार आहे, काही होणार नाही. हे सगळं काय आहे, दंगली घडवण्याचं कारस्थान चालू आहे. कारण बौद्ध हा समोर गेलेला आहे, याचा भाऊ बौद्ध समोर गेलेला आहे आणि बामणाची आरक्षणाची बराबरी करून राहिलेला आहे. बामण आता चहा वाटून राहिले बौद्धाले, बौद्धाचे पाय दाबवून देऊन राहिला, झाडपूस करून राहिला, वेटरचं कामं करून राहिला बामण. त्या कारणामुळं काय आहे, त्याला असं वाटतंय की हा बौद्ध समोर गेला, आपली बराबरी करून राहिला, याला खाली कसा आणाव. तर मग एकच उपाय आहे की जे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षणाचं काय आहे हे तोडमोड करून टाकू. आणि मग काय तोडमोड केल्यावर ऑटोमॅटिक खाली येणार, मग आपण याला जागा दाखवू, मग आपण काय करू, याच्यावर राज्य करू. कारण आता मातंग समाजावर आर्यस बामण राज्य करून राहिलेला आहे, कळलं काय. पण आपल्यावर राज्य करण्यासाठी त्याला 36 इंची छाती पाहिजे. आपण वाघाचे लेकर आहोत, अशोक सम्राटचे वंशज आहोत आपण, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण. पण हे हरामखोर लोक काय करू राहिले, जाती जातीमध्ये जर घालून आपल्या अंग काय करू राहिले, दंगली घडून राहिले आणि झगडे करायला लावून राहिले. आणि हे झगडे का करायला लावून राहिले, कारण आपल्याला काय करू राहिले, जळून राहिले. हे हरामखोर जळून राहिले. ह्या कारणामुळं काय होऊन राहिलं की आपले लेकर समोर कसे चालले हे त्याच्याकडून पावशा वाटून राहिलं नाही. त्या कारणामुळं हे काय करू राहिले की हे लोक खाली कसे येईन हे पाहून राहिले. आणि आपण याला कसं गुलामीत आणू, ढुंगणाले जो फळा होता, गळ्यात मडकं होतं, तेव्हा ते त्याला बरं दिसत होतं. आता आपण टाय बुटानं सुटानं आलो आहे, पेन आपल्या हाती आहे. त्या कारणामुळे याला जैतोळा सुटलेला आहे. आपले लेकरं केंद्रात आहे, आपले लेकरं राजकारणात आहे, आपले लेकरं हर ठिकाणी आहे, आपले लेकरं गावातला सरपंच बनून राहिले. मग विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा, ह्या जैतोळाने काय आहे, म्हणजे आपल्याला खाली आणण्याचं कारस्थान हे आरक्षणाचे पिले करून राहिले. आणि हे मातंग समाजातले विष्णू कसबे सारखे डोंबले डांबले त्याच्या संघ आहे, ते पाठीशी त्याच्या दातखुळे लोक, ते लोक विष घालण्याचं कारस्थान करून राहिले आणि मातंग आणि मार समाजाला झगडे लावण्याचं कारस्थान करून राहिले. यायला शांतता बरी वाटत नाही. हा जो देवेंद्र फडणवीस हा काही कमी नका समजू, हा सगळं आग यानंच लावलेली आहे. हा फक्त वकून राहिला, सांगून राहिला सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सगळं झालं. असं काही नाही आहे. मी तुम्हाला ते सांगतो, सगळी आग त्यानं लावलेली आहे.
आग लावून राहिला तो जाती जाती दंगली घडवण्याचा. पहिले तो मुसलमान हिंदू याच्या दंगली लावल्या होत्या. मग काय लावलं होतं, धनगर आणि आदिवासीमध्ये झगडे लावले होते. मग काय मग लावले तो ओबीसी आणि मराठामध्ये झगडे लावले होते. आता काय करा, आणि मांग आणि महाराज संघ झगडे लावणं चालू केले. म्हणजे हे झगडे चालू झाले का बस दंगली घडल्या. कारण ह्या कसा हा जातीवादी भडवा आहे मुख्यमंत्री आपला, हा झगडे लावून राहिला, दुसरं काहीच नाही. आणि त्याच्या संघ ते पालतू कुत्ते डोंबळे डांबळे माता समाजातले 5-6 जण हे काय करून राहिले की हे दंगली घडवून राहिले. जो युवक आहे माता समाजातला जो त्याला भडकवण्याचा कारस्थान करून राहिले. म्हणजे दंगली घडल्या पाहिजे, झगडे झाले पाहिजे. दातकुळे लोक डोंबळे ते काय सांगू तुम्हाला, वाना गुन्हात. आणि म्हणते काय मांगाचा चेहरा पाहिल्याशिवाय पाटील घराच्या बाहेर निघत नव्हता. मग काय म्हणाल तुम्ही सांगा, एवढं वर्चस्व होतं तर मलाही सांगा हे खरंच आरक्षणाच्या लायकीचे आहे का लोक हे? मला सांगा, पाटलाच्या घरी जेवण राहायचं तर मातंग हा बसलाच पाहिजे पंक्तीले, तेव्हा ते शुभ मानायचा नाही तर अशुभ मानायचा. घरात तोरण बांधत नाही, मातंग नाही बांधला तर ते अशुभ मानायचा. म्हणजे बामणाची बराबरी हा मातंगले होती, बामणाची बराबरी हा मागायले होती. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा, मागायले हे बराबरी होती तर यांना आरक्षणाची गरज आहे का? बाबासाहेब आंबेडकर आरक्षण कोणासाठी दिला आहे? जो शोषित पीडित वंचित बहुजन समाज आहे तो जातीवादीच्या बेळामध्ये अटकलेला होता, मानसिक गुलाम होता. त्याला गुलामी केलं, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. कुत्र्यासारखी वागणूक दिली. हा लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. पण ह्या मातंग समाजाला तो अशी त्याच्यावर कुठलीही म्हणजे अवस्था परिस्थिती नव्हती द्यायची. मग परिस्थिती नव्हती, हे तर बामणाची बरोबरी करून राहिले, बामणाचा जवाई बनून राहिले हे लोक. मग येईल आरक्षणाची गरज आहे काय? नाही आहे ना. मग माय म्हणणं एकच आहे, येईल आरक्षणाची गरज नाही तर येणे निश्चित राहू काय? नाही राहू ना. येणं लक्ष सेपरेट देवेंद्र फडणवीसले मागून घ्या आरक्षण, त्यानं राहो, याच्यात कायले पळाव, बरोबर नाही काय? ते स्वतः सांगून राहिले आमची परिस्थिती चांगली होती, हालाक्याची होती, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होता, आमची बामणासारखी बराबरी होती. मग तुम्ही अस्पृश्य नाही, तुम्ही दलित नाही, तुम्ही मागासवर्गीय नाही, तुम्ही मागासलेले लोक नाही, काहीच नाही. मग माझं एकच म्हणणं आहे, तुमच्यावर कुठल्याही गोष्टी लोकांना मानसिक तणाव दिला नाही, तुम्हाला मारहाण केला नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा म्हणजे आर्थिक परिस्थिती तुमची चांगली, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्यात. मग तुम्हाला आरक्षणाची गरज काय आहे? आरक्षणाची गरज आम्हाला आहे, कारण आमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती खराब होती. आम्ही दलित होतो, आम्ही शोषित होतो, पीडित होतो. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. बाबासाहेबांनी आरक्षण आमच्यासाठी दिलेलं आहे, तुम्हाला नाही. कारण तुम्ही शान शौकत भोगले ना, तुम्ही बामणाची बराबरी केली, बामणाच्या बराबरीत होते, बामण तुमचे जवाई बनून राहिले, तुम्ही बामणाचे जवाई बनून राहिले. मग त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणून राहिले स्वतःला गर्वानं सांगता तर तुम्ही आरक्षणाच्या लायकीचे नाही, आरक्षणाच्या चौकटीत बसणार ते लोक नाही. तुम्ही अगोदर तुमची पिढी चांगल्या पद्धतीने जगली, खाल्ली पिल्ली. पाटील तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय म्हणजे तुम्हाला किती प्राणप्रतिष्ठा होती, तुम्हाला किती वर्चस्व होतं तुम्हाला, तर मग तुम्ही आरक्षणाच्या चौकटीत बसणारे लोक नाही. बरोबर नाही काय? कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय. सबस्क्राईब झालं पाहिजे.